हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार म्हणजेच लक्ष्मी देवीच्या आराधनेचा दिवस. तर आपण संपूर्ण पूजाविधी पाहून घेऊयात. आपण अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घेऊ. त्यानंतर पाट ठेवायचा. पाटावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही दोन्हीपैकी एक असेल तरी चालतो पीस ठेवायचा. त्याच्यावर थोडीशी अक्षदा, ज्या ठिकाणी आपण देवीचा कलश ठेवणार आहोत ते जागे, त्या ठिकाणी गहू किंवा तांदूळ दोन्हीपैकी आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते यूज करायचं. पूजा करत असताना खरंच खूप प्रसन्न असं वाटतं, खूप छान असं फील येतं. आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते. या ठिकाणी जर मूर्ती नसेल तर सुपारीचाही वापर केला तरी चालतो. या ठिकाणी 5 फळांचा मान असतो, तर 5 फळं ठेवण्यासाठी आपण नागिनीच्या पानांचा वापर केला आहे. तसं पूजाविधी खरंच खूप रोचक आहे. आपल्याला कलशामध्ये पाणी ठेवायचं आहे, त्यामध्ये एक सिक्का टाकायचा आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं. छान. या ठिकाणी मी आंब्याच्या पानांच्या ऐवजी नागिनीच्या पानांचा वापर केला आहे. श्रीफळ ठेवायचं त्यावरती. जिथे आपल्याला देवी म्हणून या श्रीफळाला खूप छान सजवायचं आहे, त्या अगोदर कलशावरती स्वस्तिक काढायचं. स्वस्तिकच्या बाजूने 2 उभ्या रेघा असतात त्या, आणि त्यानंतर स्वस्तिकच्या दुसऱ्या बाजूला 5 कुंकवाचे टिक्के आणि 5 हळदीचे. हा कलशाचा मान असतो. एकदम छान आणि सुयोग्य पद्धतीची पूजाविधी या ठिकाणी सांगत आहे. करायलाही सोपी आहे आणि पुस्तकामध्ये सुद्धा पूजाविधी कशी करावी याचं संपूर्ण वर्णन दिलेलं आहे. कोणी नवीन असेल किंवा पूजा कशी करायची माहीत नसेल तर पुस्तकाच्या रेफरन्सने सुद्धा पूजा पूर्ण केली जाऊ शकते, आणि नसेल तर हा व्हिडिओ सर्वांसाठी आहेच. कोणी कोणी कलशाला छान साडी घालतात, डोळे बसवतात, छान नथनीही घालतात. या ठिकाणी मी छान टिक्का देऊन गजरा आणि मंगळसूत्र आणि छोटंसं मोत्याचं गळ्यातलं अशा पद्धतीने देवीचा साज करणार आहे. खरा मान तर प्रत्येक स्त्रीसाठी, विवाहित स्त्रीसाठी हा मंगळसूत्राचाच असतो, आणि हीच विधी प्रत्येक गुरुवारी करायची असते. पहिल्या गुरुवारी संकल्प घेतला जातो. संकल्प घेत असताना थोडा वेळ जास्त जातो पूजेसाठी. संकल्पामध्ये आपण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि लक्ष्मी देवीच्या साथीसाठी प्रार्थना करतो. या ठिकाणी आपला साज पूर्ण होत आलेला आहे. आता छान आपण सर्वांना हळदी कुंकू लावून घेऊ. आपल्याला या ठिकाणी दिव्याची ज्योत लावायची आहे, त्यानंतर धूपही लावायचा आहे. एकदम छान प्रसन्न वातावरण तयार होतं दिवा लावल्यावरती, धूप लावल्यावरती. कोणतीही पूजा, यज्ञ करत असताना अग्नी हा सर्वात महत्त्वाचा असतो. एका देवतेसोबत आणि आपल्या प्रार्थनेला एकमेकांशी जोडण्यासाठी अग्नी हा खूप महत्त्वाचा असतो. छान फुलांचा गजरा या ठिकाणी देवीला लावलेला आहे, खूपच सुंदर दिसतो. आपली पूजा अजून पूर्ण झालेली नाही आहे. या ठिकाणी जे पुस्तक आपल्याला वाचनासाठी घ्यायचं आहे व्रतकथेसाठी, तर त्या पुस्तकाचीही पूजा आपल्याला इथे करायची आहे. माझ्याकडे श्री लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसल्याने माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर त्या यंत्राची पूजा मी या ठिकाणी करणार. छान असं धूप लावून घेऊया. प्रत्येकजण मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारी श्री महालक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करतो. प्रत्येक घरातील महिला किंवा कुमारिका ही पूजा करू शकतात. कसं वाटतंय सर्वांना पूजा करत असताना? आज प्रत्येकाच्याच घरात पूजा आहे. प्रत्येकाच्या घरात महालक्ष्मी व्रतकथेचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकाची ही पूजा आज या ठिकाणी करायची आहे आपल्याला. त्याच पुस्तकातून आपण ही पूजा संपन्न झाल्यानंतर कथेचं वाचनही करणार आहोत. छान पद्धतीने पुस्तकाची मांडणी करून त्यास हळदी कुंकवाचाही मान द्यायचा आहे. त्यानंतर देवीला लाल रंगाचं फूल आवडतं, तर लाल रंगाचं माझ्याकडे गुलाब, पण तो मी या ठिकाणी अर्पण केलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देवीला फळांमध्ये डाळिंब हे फळ सर्वात जास्त प्रिय आहे.
तर पूजेमध्ये शक्य झालं तर डाळिंबाच्या फळाचाही वापर करावा. आणि फुलांमध्ये लाल रंगाचं फूल आवडतं तर लाल रंगाचं जे कोणतं फूल असेल ते देवीला अर्पण करावं. जर नसेल तर आपल्या जवळपास जी कोणती फुलं भेटतात, जसं की झेंडू, मोगरा, गुलाब, जास्वंद, कोणत्याही प्रकारचं फूल अर्पण केलं तरीही चालतं. त्यानंतर श्रीयंत्राचीही पूजा या ठिकाणी मी केलेली आहे. कोणाकडे फोटो अवेलेबल असेल तर फोटो, मूर्ती अवेलेबल असेल तर मूर्ती, त्याची पूजा करावी. आणि आज नैवेद्य म्हणून मी या ठिकाणी खडीसाखर आणि पाणी याचा नैवेद्य मूर्तीसाठी आजच्या पूजेसाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण पाटाच्या सर्व बाजूने छान अशी रांगोळी काढून घेणार आहोत. तुम्हाला आवडेल ते डिझाईन तुम्ही त्या ठिकाणी टाका. अशा पद्धतीने आपली आजची पूजा संपन्न झालेली आहे.